ओके, सो लेट्स स्टार्ट. एकतर एक छान कॉन्सेप्ट ऐकला मी राव मोर्देखाय अधेरेतकडून. आणि ते भेजात अशा आपण एंड ऑफ द शूरचे ठेवूया. व्हेरी नाईस थिंग रिगार्डिंग पालो शबुआ, रिगार्डिंग मेनोरा. सो इट्स फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एम, एक राव मोशे माहीर कडून एक छान थिंग ऐकली. ए, तुम्हाला लास्ट टाइम बोललो तर ना मला आठवत नाही, पण एनिवे we'll think about it. Okay. So ते एक एलेक्झांडर रेबे, तो चालला होता त्याच्या मुलांसोबत. आणि त्याच्याकडे 3 पाव होते. दोन. आणि एक गरीब माणूस आला त्याच्या मागायला. आणि त्या रेबे बोलला 1 पाव त्याला देऊन दे. तर त्यांनी 1 पाव दिला आणि त्यांनी त्या मुलाला त्याला विचारला, तो म्हणजे गरीब माणूस गेल्यानंतर, का किती पाव राहिले तुझ्याकडे? तो बोलला 2. तर तो रेबे, तो राब मोठा राबी, एलेक्झांडर रेबे बोलतात, तर ते बोलले त्याला, नाही एकच राहिलाय. तो बोलले नाही 2 राहिले. तो नाही आर्ग्यू नाही केला, ऑफकोर्स नाही. तो बोलले एकच राहिले पाव आपल्याकडे. का? कारण हे पाव आपल्याकडे आहेत, जे आपण आता खाऊ. तुझ्याकडे एक आहे, माझ्याकडे एक आहे. आपण एक एक खाऊ. ते ते आपल्या बॉडीमध्ये जातील आणि बाहेर जातील. पण जो पाव आपण दिलाय त्या गरीब माणसाला, तो कायमचा आपल्यासोबत राहील. तर तो 1 पाव आपल्याकडे आहे. म्हणून माणूस जो डोनेशन देतो, तो माणूस चांगल्या गोष्टींसाठी, तोरास फॉलो करायला, तोराच्या गोष्टींसाठी डोनेशन देतो. तोराच्या शिवरीमसाठी, तोरा अव्रेखीमला, जे पण तोराचा अभ्यास करतात आणि त्यांचा फुल लाईफ डेडिकेट करतात तोरासाठी. नाही तर फॅमिलीज आहेत जे कम्प्लिटली तोराप्रमाणे जातात आणि त्यांना मदत करतात. तर ते कायमचं माणसाकडे राहतं. खाणं पिणं काय येतं जातं. बराखात होतात, नखोन बराखोत होतात, फाईन बराखोत करतो आपण. पण जास्त वेळ नाही. ब्राखोतचा इम्पॉर्टन्स आहे ऑफकोर्स. पण अख्खा फॅमिलीला देणे, नाहीतर थोडा स्टडीसाठी देणे, ते कायमचं राहतं. डोनेशन सेदाका, कोणत्या पण गोष्टीसाठी सेदाकडे देणे, जे तोराच्या कनेक्टेड आहे, ऑब्झर्वन्ससाठी, अव्रेखीमसाठी, थोडा फॉलो करणारी फॅमिलीसाठी, तर ते कायमचं त्यांच्याकडे राहील. आणि ते कोणच त्यांच्याकडून घेऊन नाही शकणार. जसं आपल्याला माहिती आहे स्टोरीज. काय एक राजाकडे गेला. राजाने त्याचा एक ॲडवायझर होता. आणि त्यांनी ॲडवायझरला, सगळेजण, त्या इस्रायल होता तो ॲडवायझर, आणि ऑफकोर्स ते राजा नॉन ज्यूइश होता. आणि ते बाकीचे लोक त्याच्या जळायचे खूप. आणि त्यांनी त्याला विचारला, ते लोक बोलले का, राजाला बोलले का, हा खूप घपला करतोय, घपला. इथून तिथून तो पैसे जमा करतोय आणि तुम्हाला दाखवत नाही काय. आणि ते तर त्याला चेक केलं पाहिजे, तो काहीतरी बरोबर नाही आहे. पण तो राजाला खूप आवडायचा तो इस्रायल, त्याचा ॲडवायझर, त्याच्या हाताखालचा, त्याच्या फायनान्समध्ये, फायनान्समधला होता. त्याचा फायनान्स बघायचा राजाचा. तर त्यांनी अ, त्यांनी विचारलं त्याला, का मला एक गोष्ट सांग, तू तू किती, तुझी व्हॅल्यू काय? म्हणजे आपण बोलतो इकडे, का जे श्रीमंत माणसं, त्यांची व्हॅल्यू बोलली जाते त्यांच्या पैशाप्रमाणे. किती पैसे आहेत त्याच्याकडे, त्याचा किती, अम, कितीचे पैसे आहेत, किती आहेत त्याचे ॲसेट्स, त्याचे किती आहेत. तर त्याने एक किंमत सांगितली, 5 मिलियन. फॉर एक्झाम्पल 5 मिलियन सांगितलं. तो बोलते काय, अ, पा 5 मिलियनच? मला तुझा, मला मला फसवायला बघतोस? तुझा मॅन्शन आहे, तुझा तो मोठा बंगला आहे, तोच 20 मिलियनचा आहे. आणि तू मला फसवायला बघतोस? याला जेलमध्ये टाका. हे काय, समोर तोंडावर खोटं बोलतोय. आणि त्याचं सर्व जप्त करून टाका, जे पण त्याच्याकडे येते.
आता तो राजाला तो खूप आवडायचा, पण असा कसा तो खोटा बोलला, असा कसा तो उलट बोलला, कारण राजाला समोर दिसतंय का तो उलट करतोय सर्व, म्हणजे त्याच्याकडे एवढे पैसे आहेत आणि एवढे गोष्टी आहेत, तरी पण तो. तर राजाने त्याला विचारलं नंतर, का सांग मला तू एवढा पण खोटा बोलतोयस, लाईक सगळं दिसून येते समोरासमोर सर्वांना. खोटा बोलायला पण थोडासा तरी काहीतरी सेन्सिबली बोलतात. हे काय उलट एकदम उलट बोलून टाकलं. एवढी किंमत सांगू टाकली का? का सर्वांना माहिती आहे का तुझ्याकडे जास्त पैसे त्याच्यापेक्षा? तर तो बोलला, नाही, मी बरोबर खराच बोललो, मी खरा बोललो. का? बघ, मी असं बोलल्याबरोबर राजाने सर्व घेऊन टाकलं माझं. माझ्याकडे काहीच नाही आहे, पण माझ्याकडे ते 5 मिलियन आहेत. का? कारण ते 5 मिलियन जे मी मी दिले होते डोनेशन, आणि सेदाकाला दिले होते, ते माझ्याकडे आले, आणि राजा पण नाही घेऊ शकला तो माझ्याकडून. सर्व घेऊन टाकलं माझं. पण ते 5 मिलियन जे म्हणजे त्याच्या डोनेशन दिले होते एवढे वर्षानुवर्ष, ते माझ्याकडे बरोबर आले. तर माणसानी हुशार आलं पाहिजे. माणसानी अं, जेव्हा त्याला अपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा तिने सपोर्ट केलं पाहिजे. कारण कधी काय सांगता येतं कोणाचं. जेव्हा अपॉर्च्युनिटी मिळते, जेव्हा त्याला चान्स असते डोनेशन द्यायला, जेव्हा त्याला चान्स असते सदाका द्यायला, जेव्हा सपोर्ट करायला कोणत्या फॅमिलीला, खूप लोकांना गरज असते. ते फॅमिलीज जे मुलं आहेत, खर्च आहे, तोरा ऑब्झर्वंट फॅमिलीज आहेत, नाही तर अव्रेखीम आहेत, त्यांना सपोर्ट करण्यामध्ये जेवढी ब्लेसिंग्स आहेत. कारण जे पण ते करतात त्याची सर्वाची मिचवा लागते त्याला, नाही नुसतं एक गोष्टींसाठी मिचवा लागते, सर्व गोष्टींसाठी. प्रत्येक मुलगा बराहा करतो, प्रत्येक मुलगा प्रत्येक मिनिटला शिकतो, एव्हरी मिनिट सर्व त्याच्याकडे काउंट होतं. का? तो पूर्ण सपोर्ट करतो त्या फॅमिलीला. आहेत कोण कोण जे कम्प्लिटली फॅमिलीला जे पण खर्च लागतंय ते सर्व सपोर्ट करतात. इट्स बिग होत, इट्स अ बिग मेरिट. तसे आपल्याला पण असं होत असू दे. एनिवे तर आणि त्या दिवशी शिकलो रवे शिमन बोलत होतो त्याच्याबद्दलच का, जेव्हा जेव्हा माणूस दुसरा तो वारल्यानंतर त्याच्या नावाने देतात, तर त्याचे पैसे नसतात, ते ऑलरेडी दुसऱ्यांचे पैसे असतात, ते मुलाचे पैसे असतात. तर मग किती पण त्याची त्याची लेवल ऑफ सदाका कमी झाला, कारण एक वेळ ते मुलाचे पैसे झाल्यानंतर तो त्याच्या इलुनिश्मात करतोय, पण ते शेवटी ते मुलाचे पैसे आहेत, त्याचे पैसे नाही आहेत. त्याचे पैसे असताना जो सदाका करेल त्याचे जास्त त्याला व्हॅल्यू असते. आणि एक वेळ ते दुसऱ्यांचं झाल्यानंतर, तर मग त्याची व्हॅल्यू थोडीशी कमी होते, त्याची लेवल थोडीशी कमी होते. ते एनिवे, बेजात असे आपण एक अजून एक छोटीशी स्टोरी बघायला बघू. हम्म. तर आपण आपला मिशनात चालू करूया बेजात असे. अजून एक अजून एक एक छान इंटरेस्टिंग आयडिया आहे का. काय एक वेळा नेपोलियन नेपोलियन बोनापार्ट, तो ज्यांनी अख्खा जग घ्यायला ट्राय केला होता, נכון. तर अम, त्याच्या त्याच्या बायकोला मुलगा होणार होता, आणि त्यांना खूप बघत होते का कोण 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 डोला असेल त्यांची, म्हणजे कोण त्याला चाइल्ड बर्थसाठी नर्स कोण असेल. हे सगळे नर्स पळून गेले, बोले याच्या भानगडीत कोण पडणार आहे राजाच्या. तो नेपोलियन आहे, तो वेडा आहे. तो समज काय झालं, तो पहिले त्या नर्सला मारून टाकेल. तो बोलते काय वेळ लागलाय कोणाला. सगळे नर्स पळून गेले, कोण नाही समोर. अरे पण तिला डिलिव्हरी द्यायची आहे, तर आता काय करायचं. नाही, सगळे पळून गेले, कोणच नाही मिळत, कोणाला यायला रेडी नाहीत. काय करायचं समजलं नाही. तर त्यांनी काय केलं, त्यांनी एका गावामध्ये जाऊन एका बाईला सांगितलं कोणाला तरी मदत पाहिजे इकडे. बोलले ना राजाची बायको आहे. बोलले नाही नाही, पोळ्यांची बायको नाही बोलले. बोले कोणतरी आहे, तिला खूप मदत पाहिजे, आणि ती आता ऑलमोस्ट डिलिव्हरी द्यायलाच आले, आणि कोण नाही तिच्याकडे, प्लीज ये. ती बोले ऑफकोर्स नो प्रॉब्लेम. तिला सांगितलं नाही कोण राजाची मुली बायको आहे, कोण आहे काय नाही, घेऊन आले. तिने सर्व केलं, सर्व बरोबर, मुलगा झाला.
एव्हरीथिंग फाईन संपला आणि ती फाईन तिला जेवढी किंमत होती तिला दिली पैसे दिले आणि अ, का काय डिफरन्स होता त्याच्यामध्ये का जेव्हा माणसाला कळतं का ती त्याची व्हॅल्यू खूप आहे तर केव्हा केव्हा तो टेन्शनमध्ये होतो नर्वस होतो. तो बोलतो एवढी मोठी गोष्ट आहे. मी कसं काय करणार मला नाही जमणार ही गोष्ट करायला. ए, तर राव आरियल मिझराहीनी या पाराशामध्ये सांगितलं का जेव्हा जेव्हा मोशे रबेनूला पण सांगितलंय गोष्ट मिशकान बांधायला आणि सर्व बनवायला तेव्हा त्याला माहित होतं त्याचे सिक्रेट्स किती मोठे सिक्रेट्स आहेत त्याच्यामध्ये. मोशे रबेनूला माहित होते एवढे मोठे सिक्रेट्स आहेत एवढी गोष्टी त्याच्यामध्ये एवढी डीप गोष्टी आहेत. आपण बघू एक मेनोराची छोटीशी गोष्ट बघूया पुढे आणि बेजार असे एवढा टाईम असेल तर पण तुम्ही बघू शकाल का एवढी डीप गोष्टी आहेत आणि मोशे रबेनूला माहित होतं का एवढे डीप गोष्ट आहेत त्याच्यामध्ये एवढे एच अँड एव्हरीथिंगमध्ये एवढे रेम शोध आहेत एवढे सिक्रेट्स आहेत का तो बोलला मी कसा करू शकणार ही गोष्ट तर 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 आकाश बळको बोलला त्याला नाही तू बेचलेला घ्या तशी तो सर्व करेल त्याला हॉकमा दिलंय मी करायला कारण बेचलेल ऑफकोर्स त्याला स्पेशल माहीत होतं सर्व गोष्टी पण मोशे रबेनू जो जो एवढ्या प्रेशरमध्ये आणि एवढे सिक्रेट्स त्याला माहीत होते इच अँड एवढी एक छोटासा ग्रॅममध्ये आणि एवढी मिलीग्रॅम आणि माय त्याच्यामध्ये एवढी डिफरन्स आहे एक पण चूक नाही होऊ शकत त्याच्यामध्ये तर बेचालेल जो ऑफकोर्स मोशे रब्बेनू सारखा नव्हता पण त्याला पण आकाश बघून खोखमा दिला होता सर्व गोष्टी समजायला पण तर तो करू शकला पण मोशे रब्बेनूसाठी फार ए, तो त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती कारण त्याला माहीत होते सर्व आतल्या गोष्टी ते एनिवे आपण विल स्टार्ट विथ शिवर जात असे मिशनातवर आपण मिशनात साखीमध्ये आपण 7 चॅप्टरमध्ये आपण लास्ट टाइम 10th मिशना केला होता आणि या पूर्ण मिशनातमध्ये आपण बघतो अम, आपण बघतो का कोर्बन पेसाखबद्दल डिस्कशन आहे. पेसाखचा अर्पण कसं दिला पाहिजे केव्हा दिला पाहिजे आणि अर्पण देताना आता हे सर्व अर्पणचे जे कोर्बान पेसाख आहे तसं खायचं ग्रुपमध्ये खाल्लं पाहिजे आणि इच अँड एव्हरी डिटेल्स आहे त्याच्यामध्ये आणि एवढे डीप गोष्टी आहेत का एव्हरी प्रात एव्हरी स्मॉल डिटेल्स त्याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करत आहे मिशनामध्ये बेजत शेम आपल्याला आता सुद असेल पुढच्या वर्षी मिरचा शेम कोर्बान पेसाख अर्पण करायला आणि खायला तर आपल्याला ते फायदेशीर असेल. तर आपण 11th मिशनामध्ये जाऊया. 11th मिशना 10th आणि 11th. ओके. तर 11th मिशन तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. ह्या मिशनातमध्ये ते एक्सप्लेन केलं आहे का आपल्याला माहीत आहे का केव्हा पण कोर्बान पेसाख दिल्यानंतर ते एव्हरी ग्रुपमध्ये खातात. ग्रुप डिसाईड करतात आधीच खबुरा बोलतात त्याला आणि तो ग्रुप प्रत्येक ग्रुपसाठी कोर्बान पेसाख आहे. तर एक ग्रुपमधून दुसऱ्या ग्रुपमध्ये नाही जाऊ शकत. सर्व खबुरा म्हणजे ग्रुप्समध्ये बसतात, फुचत असतात आणि त्याच्यामध्ये ते कोर्बान पैसे खातात. अजून एक त्याच्यामध्ये कोर्बान पेसाखमध्ये लॉज आहेत का ते कोणतीच हड्डी नाही तुटली पाहिजे. बॉईल नाही केलं पाहिजे जे आपण आधीच्या मिशनमध्ये बघितलं का बॉईल नाही करू शकत आणि चुकून पण बॉईल झाला त्याच्यामध्ये समज जर त्याचा रोतेव म्हणजे त्याचा सॉस समज जर त्याच्यामुळे तो कोणता पार्ट बॉईल झाला नाही तर त्या ओव्हनला टच झालं त्याच्यामध्ये भाजतात त्याच्यामध्ये शीग लावतात तर कोणत्याच प्रकारे ती शिजलं नाही पाहिजे ते भाजलंच पाहिजे रोस्ट केलं पाहिजे त्याला चिली एश आला केलं पाहिजे आला कम्प्लिटली आला आणि त्याच्यामधलं कोणतेच पार्ट
बॉईल नाही करू शकत कोणत्याच वेळेनी. आणि मग स्टार्टमध्ये पण बघितलं राबी आखे होतात का आतले पण गोष्टी काढून बाहेर ठेवले पाहिजेत, बाहेर लावले पाहिजेत डोक्याच्या वर. आणि त्याच्यानी अ, त्याच्यामुळे ते भाजले जातील कम्प्लिटली आणि ते बॉईल नाही होणार. ते आपण बघितलं होतं आधीचं. तर या मिश्रणामध्ये येतो येतो आणि बघतो आपण ए, का ते आतल्या पार्ट्सबद्दल बोलतोय आपण. आपण ते वाचूया फर्स्ट ऑफ ऑल. आणि मग प्युरिटी आणि इम्प्युरिटीचे पण थोडेसे गोष्टी आहेत ते आपण बघूया. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल विल रीड द मिशना आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन बघूया त्याच्यातमध्ये. ओके. तर तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. जस्ट टेक माय मिशना योत. मोमेंट. ओके. Here we are. Yeah. ओके फाईन. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. כל כל הנאכל בשרו הגדול סליחה, בשור הגדול, סליחה. כל הנאכל בשור הגדול יאכל בגדי הרך, ראשי הכנפיים והסיחוסין, השובר את העצם בפסח טהור. הרי זה לוקה 40, אבל המותיר בטהור והשובר בטמא אינו לוקה את ה-40. तर कशाबद्दल बोलतोय आपण आता? इंग्लिशमध्ये पण बघू शकता तुम्ही बेसात असे. तर आपण बघतो का आपल्याला माहित आहे का कोरबान पेसाख देताना अम, कोरबान पेसाख देताना जो ए, जो तो पहिल्या वर्षीचा पाहिजे कोरबान, तो 1 वर्षाच्या आतमध्ये पाहिजे. आपण बोललो होतो स्टार्टमध्ये एज नाहीतर केवेस त्याचा, म्हणजे बकरी नाहीतर मेंढा त्याचा पहिल्या वर्षीचाच 1 वर्षाच्या आतमध्येच पाहिजे. इथे येतो आपण बोलतो का जी पण गोष्ट शोर गदोल म्हणजे एक मोठा ऑक्स बैल बैल मोठा बैल असेल त्याच्यामध्ये खाऊ शकतो. तर तीच गोष्ट आपण ह्या गदीमध्ये खाल्ल्यानंतर त्याचा योचेमध्ये खोबा होता. म्हणजे त्याचा जो कंपल्शन आहे, त्याचा जो मिtzवा आहे तो कंप्लीट करतो जेव्हा तो तेच पाठ खातो जे मोठा ऑक्समध्ये खाऊ शकतो ते, जेव्हा तो कम्प्लिटली बॉईल केलेला असेल तेव्हा. पण खूप डिफिकल्ट गोष्टी असतील त्याच्यामध्ये खायला, तर ते इकडे खाऊन तर याच्यामध्ये खोबा नाही होणार, म्हणजे त्याचा ऑब्लिगेशन कंप्लीट नाही होणार. मग कोणते कोणते गोष्टी आहेत? तर बोलते शोल्डर बोन आहे तिकडे, टिप असतं तर शोल्डर बोन, रोशेकेनाफाईम या ते ए, मग व्यास हुसीम म्हणजे मिडल कानाचा मधला पार्ट. ए, मग छाती नाहीतर छोटे रिब्स असतात ते स्पायनल कॉर्डच्या एंडला, ते त्याच्याबद्दल एक एक्झाम्पल दिले. तर तर त्या त्या पार्ट्स ते एक वेळा, आता तो कवळा आहे बकरा, बकरा नाही तर मेंढा तो कवळा आहे म्हणून तो खाऊ शकतो.
पण एक वेळा शोर गदोल म्हणजे तो मोठा बैल झाल्यानंतर ते खायला खूप डिफिकल्ट आहे, ते काय खाऊ शकणार. तर म्हणून या गोष्टी, ही गोष्टी त्याचं ऑब्लिगेशन कंप्लीट नाही होणार, म्हणून ते गोष्टी नाही खाऊ शकत. म्हणजे ते खाल्ले तरी पण त्याचा कजाईत खाऊन त्याचा ऑब्लिगेशन कंप्लीट नाही होणार. असं आपल्याला माहिती आहे का, पेसाखचा कोर्बान खायचा ऑब्लिगेशन आहे, आपल्याला खाल्लं पाहिजे, आपला मिtzवा आहे. आणि नाही खाल्लं तर त्याचा ओनेश आहे, त्याला पनिशमेंट आहे. पण खाल्लं तर त्याचा कजाईत खाल्लं पाहिजे, म्हणजे ऑलिव्ह साईजचं ॲटलिस्ट तेवढं तर खाल्लं पाहिजे. तर म्हणून हे गोष्टी त्यांनी नाही खाल्ले, हे गोष्टी त्यांनी समज खाल्ले तर त्याचं ऑब्लिगेशन कंप्लीट नाही होत. मग पुढे मिशना बोलतोय का, ए, का समज आपल्याला माहित आहे का, या या कोर्बान पेसाखची हड्डी तोडू नाही शकत, अलाउड नाही तोडायला. आणि समज जर कोणी तोडली तर त्याला मलकूत मिळतात. मलकूत म्हणजे चाबकाचे फटके. किती अर्बाईम, अर्बाईम म्हणजे श्लोशिम वेतेशा, 39 मिळतात. ते अर्बाईम लिहिताना अर्बाईम बोलतात. अर्बाईम खसर एखाद, तर 39 चापकाचे फटके मिळतात. फाईन, आपण नाही बोलत, ते डिस्कस नाही करत त्याच्यामध्ये काय 39च कशाला अशी बोलतात. अर्बाईम खसर एखाद लिहिलंय कुठे. आणि इकडे आपण नाही बोलत का, ज्याला केवढं माणसाला जमते खायला फटके तेवढे देतात त्याला. म्हणून म्हणून इकडे पण नॉर्मली बोलताना लिहिताना ते अर्बाईम बोलतात का, 40 फटके मिळाले पाहिजेत. फाईन, तो माणूस एकदम खल्लाश आहे, एकदम वीक आहे आणि त्याला नाही जमणार, त्याला एवढे फटके मिळणार, तर त्याला ते एवढी त्याची ॲबिलिटी तेवढीच देतात, म्हणून ते अर्बाईम बोलतात. पण लिहिताना अर्बाईम बोलतात. तर समज जर चुकून त्यांनी त्यांनी चुकून म्हणजे त्यांनी तोडला, हड्डी तोडली, तर त्याला फटके मिळतात. हम्म. पण अशा गोष्टींना ज्या मिळाल, जो तमे पेसाक असेल, कोरबान असेल, तर त्याला नाही मिळणार. अम, पुढे आपण बघतो, ए, आपण इकडे पुढे बघतो, ए, तेच लिहिले का, समज जर कोणी, समज जर या बोनचा ए समज जर तोडला तर त्याला लॅशेस मिळतात, फटके मिळतात चापकाचे. ए, आणि तेच इम्प्युअर असेल तर त्याला फटके नाही मिळत, कारण त्यांनी प्रोहिबिशन नाही केलं, त्यांनी चूक नाही केली, कारण तो इम्प्युअर आहे, त्याला खाऊ पण नाही शकत नाही तरी. तर मग त्याला फटके नाही मिळत. फाईन, त्याला अलाउड नाही करायला, पण त्यांनी केलं तरी पण त्याला फटके नाही मिळत. ओके, नाव वी गो टू द 12th मिशना. आपण 12th मिशनामध्ये जातो. एव्हेर हा फार इंटरेस्टिंग मिशन आहे. याच्यामध्ये छोट्या गोष्टी आहेत का, ए, समज जर एक त्या त्या कोर्बान पेसाकचा एक पार्ट बाहेर गेला, त्याचा लिमिट्स असतात, आणि त्या लिमिटच्या बाहेर गेला तर मग काय करणार. आपल्या अलाउड नाही आहे की तो कोर्बान पेसाक असेल, तो येरुशलेमच्या बाहेर जाईल, येरुशलेमच्या खोमाच्या बाहेर जाईल. आणि लेल हे दिवसाचा, पण लेल पेसाखमध्ये तो ज्या खबुरामध्ये आहे, त्या घरी घेऊन गेलेत खायसाठी, त्या घराच्या बाहेरला पण जायला अलाउड नाही आहे त्याला. पण अख्खा दिवस प्रिव्हियस आदल्या दिवशी जेव्हा कोर्बान पेसाक देतात आणि तो घेऊन चाललाय, तर तो होमाच्या म्हणजे अ, येरुशलेमचे वॉलचे त्याच्या बाहेर जायला अलाउड नाही त्याला. आणि लेल पेसाखमध्ये त्याच्या घरी पण, घराच्या बाहेर पण नाही पडू शकत. तो एक वेळ घरी गेल्यानंतर जे होतो, आता घरीच खायला पाहिजे नाही, आणि घराच्या बाहेर पण जायला अलाउड नाही त्याला. ते आपण बघूया मिशनामध्ये. ओके, आपण मिशना बघूया.
ओके. तर आपण बघतो इकडे नेक्स्ट मिशना. E verse יצא מקצתו חותך עד שהוא מגיע לעצם, וקולף עד שהוא מגיע לפרק, וחותך. ובמוקדשין קוצץ בקופין, קופיס, שאין בו שבירת העצם, מן האגף ולפנים. כלפין, כלפינים, כלפנים, ומן האגף ולחוץ. כלחוץ והחלונות ועובי החומה כלפנים. तर इकडे बघतो आपण की डेफिनेशन दिलेत त्यांनी. मिशनं आपल्याला डिफाईन करते कोणती गोष्ट आतमधली आहे, कोणती गोष्ट बाहेर आहे. का आपण बोललो का अम, ए, त्या एरियाच्या बाहेर नाही जाऊ शकत, आणि त्या बाउंड्रीच्या बाहेर गेल्यानंतर ते अलाउड नाही की हायला एक वेळ बाउंड्रीच्या बाहेर गेल्यानंतर. तर इकडे आपण डिफाईन करतो ती बाउंड्री कोणती आहे. समज तो जेरुशलाम आहे, त्याची बाउंड्री काय आहे. समज तो घर आहे तर काय बाउंड्री आहे. आणि इकडे आपण बघतो का एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं का कोणती कोणती बाउंड्री आहे ती, कशाबद्दल आहे, त्याचं डेफिनेशन काय एरियाचा, तो एरिया कसा डिफाईन केला जातं. तिकडे बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बघतो ए, बसार बसदे. इकडे एक वर्स आहे. इज इट कोण का बस हियर. ובשר בשדה טרפה לא תאכלו. שמות मध्ये लिहिले या त्या वर्स प्रमाणे तो एक वेळा बाहेर गेला. त्याच्या आधीचा पसूक अजून एक आहे शेमोत युद्धबेत मध्ये. शेमोतच्या 12 चॅप्टर मध्ये, בבית אחד יאכל, לא תוציא מן הבית מן הבשר חוצה. दॅट्स अनदर पसूक. हे दोन पसूकी आहेत. त्याप्रमाणे आपण बघतो का ए, का हे दोन ते अलाउड नाहीत बाहेर घेऊन जायला. फर्स्ट ऑफ ऑल आपण बोलतो का युद्ध आलेलं आदल्या दिवशी त्या एरियाच्या बाहेर जायला नाही, येरुशलेमच्या बाहेर जायला नाही अलाउड. आणि लेल पेसाखला त्याच्या घराच्या बाहेर पण तो घेऊन जायला अलाउड नाही आहे त्याला. ही- तर इकडे कुठचे कुठची जे आहेत ते म्हणजे द होली, होली ऑफ द होलीज, हे गोष्टी आहेत ते आजारामधून पण बाहेर नेतात. म्हणजे बेतामिगदासच्या आतमधला तो पार्ट आहे, या बेतामिगदासच्या आतमधून तो बाहेर नाही जाऊ शकत. त्याच्या बाहेर नाही जाऊ शकत. आपण एक्सप्लेन केलं होतं आजारा काय आहे, आणि कोदेश सेक्शन काय आहे. आपण बेतामिदेश बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये बेतामिदेशचा बद्दल एक्सप्लेन केलं होतं एक वेळा, लास्ट टू लास्ट टाइम फ्यू वीक्स अगो. तर कोदेशीम कलीम म्हणजे लाईट गोष्टी असतात जे जे पण होली आहेत पण कमी. त्याप्रमाणे ते ते येरुशलेमच्या बाहेर नाही जाऊ शकत. म्हणजे बेतमिदेशच्या बाहेर जाऊ शकतात, आजाराच्या बाहेर जाऊ शकतात, पण येरुशलेमच्या बाहेर नाही जाऊ शकत. तर इकडे आपण कोरबान पेसाख बोलतोय का समज एक पार्ट, एक हड्डी नाही ते एक पाय त्याचा बाहेर गेला आणि तेवढं ते लक्षात राहील बाहेर नाही द्यायचा आणि तो परत आला. आता काय करायचं, तो अलाउड नाही बाहेर घेऊन जायला. आणि त्याचा एक त्या कोरबन पेसाखचा एक पाय बाहेर गेला आणि अख्खा आतमध्ये. आता काय करायचा, तो पाट नाही खाऊ शकत, तो अलाउड नाही. पण ए, आणि ते हड्डी तोडू पण नाही शकत. मग काय करायचं, व्हॉट इज द सोल्युशन.
तिकडे आपण बघतो का मग त्याची एक पद्धत आहे कशी काय ती ती करायची, कशी त्याला, कसं त्याला तो पार्ट जो बाहेर गेलाय तो काढला पाहिजे आणि बाकीचा त्याला खायला अलाउड आहे. मग कसे काय करतात ते, हड्डी तोडायला अलाउड नाही आहे पण जॉईंट असेल तिकडे तोडायला त्याला अलाउड आहे. म्हणून ते अ, त्याच्या मटण जिकडे लागले ते बसारे त्याच्या बाजूनी ते टाकून ते लोक फील करतात का कुठे त्याचं कनेक्शन आहे आणि त्या कनेक्शनमध्ये बरोबर तोडतात आणि हे जाळून टाकतात आणि बाकीचे त्याला अलाउड आहे खायला. अम, या आणि तर दॅट्स द वे का तो जे पार्ट आहे तो अ, जो बाहेर गेलाय त्याला ते खायला अलाउड नाही आहे, त्याला जाळला पाहिजे. आणि जो पार्ट आतमध्ये आहे तो कोरबान पेसा आतमध्ये झाला तो त्याला अलाउड आहे खायला आणि त्यांनी खाल्ला पाहिजे. पण बाकीच्या गोष्टींसाठी तो त्याला अलाउड नाही करायला, ही गोष्टी आता प्रॉब्लेम आहे कारण तो इम्प्युअर झाला, त्याला अलाउड नाही ती गोष्ट खायला कारण तो बाहेर गेला त्याच्या एरियापेक्षा. मग इथे आपण बोलतो डेफिनेशन काय येरुशलेमला काय कसं डिफाईन केलंय. मिन हा अगाफ वे लिफनीम के लिफनीम. हा अगाफ म्हणजे काय, अगाफ जिकडे तो दरवाजा बंद होतो तिकडे त्याला आगाफ बोलतात. आणि खिडकीच्या पण तिकडे ते पण त्याचा पण डेफिनेशन तसंच आहे. ए, आणि तो जो जो भिंतीचा थिकनेस आहे तो इज कन्सिडर इनसाइड, आतला कन्सिडर करतात. आणि ते आतमध्ये आहे म्हणजे जरी तो त्या जेवढा तो दरवाजा आहे नाही तर तो खिडकी आहे त्याच्या जो विड्थ आहे त्याच्या आतमध्ये असेल तरी पण तो खायला अलाउड आहे. म्हणून कोणाला पाहिजे असेल तो भिंतीच्या वर पण जाऊन खाऊ शकते कारण तीच कन्सिडर इनसाइड. पण कोणते कोणते पार्ट्स आहेत जे आपण बघू का ते इज कन्सिडर एज एज आउटसाइड, कारण तिकडे मेचोराईम आणि जे पण ज्यांना थंडी पाऊस पासून त्यांना अ, त्यांना अलाउड नव्हतं येरुशलेमच्या आतमध्ये यायला. पण अ, त्यांना थंडी आहे पाऊस आहे त्याच्यापासून वाचायसाठी ते लोक त्या गेटच्या आतमध्ये उभे राहायचे आणि ते दोन गेट्स आहेत ते इट वॉज कन्सिडर्ड ॲज आउटसाईड येरुशलाईम आणि बाकीचे सर्व इनसाइड येरुशलाईम मानले जायचं कारण ते त्यांना आकाश भाऊ सगळे खामी त्यांनी डिसाईड केला. त्यांनी बोललं का नाही हे त्यांच्यासाठी आपण ठेवूया म्हणजे त्यांना कुठेतरी शेडमध्ये उभं राहायला मिळेल. ते आपण मे बी नेक्स्ट मिशनमध्ये बघूया. सी या. तर आता पुढचा मिशन इज द लास्ट मिशन ऑफ दिस चॅप्टर. שתי חבורות שיהיו אוכלות בבית אחד, दोन दोन ग्रुप्स आहेत जे एका घरी बसून खात आहेत. שיהיו אוכלים בבית אחד, ते एका घरी बसतात. אלו הופכין את פניהם הלך ואוכלים, ואלו הופכין את פניהם הלך ואוכלים. והמחם באמצע. וכשהשמש עומד למזוג, קופץ את הפיו ומגזיר את פניו עד שמגיע אצל חבורתו ואוכל, והכלה הופכת את פניה ואוכלת. आता आपण कशामध्ये बोलतो इकडे, इथे आपण बघतो का दोन ग्रुप्स आहेत, दोन ग्रुपचे माणसं एका घरी आहेत. हे दोन ग्रुप काय करतात, एका घरी बसतात आणि एका खातात. पण त्यांना अलाउड नाही दोन ग्रुप्सला एका ग्रुपमध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये जायला आणि त्यांना मिक्स व्हायला पण अलाउड नाही कारण ते चुकून त्यांनी त्या ग्रुपचा खाल्ला तर इट्स नॉट अलाउड. त्यांना एकाच ग्रुपमध्ये राहायला पाहिजे आणि एक माणूस दोन ग्रुपमध्ये नाही खाऊ शकत.
तर आपण बघतो इकडे का समज जर दोन दोन लोक आहेत, दोन ग्रुप्स आहेत एका घरी. तर त्यांनी एकाने एका साईडला बघायचं, दुसऱ्याने दुसऱ्या साईडला बघायचं, आणि त्याप्रमाणे ते खाऊ शकतील. मिक्स नाही बस दोन खाऊ शकत, सोबत नाही खाऊ शकत. आणि אה, הבתים אשר יאכלו אותו, असं पण होऊ शकतं की एक कोरबान पेसा काय डिवाइड करून दोन ठिकाणी त्यांना खायला अलाउड आहे. दोन डिफरंट लोकेशनमध्ये खायला अलाउड आहे. बबाईत एखाद याखेल पण दिलंय का एक माणूस आहे तर तो ए, तो दोन लोकेशनमध्ये नाही खाऊ शकत. तो एकाकडे खायला बसला तर तिकडेच खायला पाहिजे, त्यांनी तिकडे कंप्लीट केलं पाहिजे, त्यांनी त्याच एरियामध्ये त्याच्याच ते घरी त्यांनी कोरबान बस बसून खाल्ला पाहिजे. नाहीतर कुठे तो आहे तिकडे डिसाईड केलं त्यांनी खायला, तिकडे त्यांनी खाल्लं पाहिजे. पण तो इकडे थोडासा खाईल, दुसऱ्याकडे थोडासा खाईल, असं नाही अलाउड त्याला खायला. म्हणून त्यांना बोलतात का मध्ये त्याच्या अ, गरम किटली ठेवू शकतात, त्याच्यामध्ये जे जी वाईन वाईन डायल्यूट करायला वापरतात, याईन डायल्यूट करायला वापरतात. आणि त्याच्यामध्ये ठेवलं तर डिवाइड करतात, जसं का हा एक ग्रुप आहे आणि तो वेगळा ग्रुप आहे, आणि ते लोक एक किटलीचा वापर करू शकतील. तर तोच खिदूश आहे इकडे का आपल्याला डझंट मॅटर का मध्ये काहीतरी डिव्हिजन ठेवून त्यांना डिवाइड केले जातं त्या दोन ग्रुप्सला. पण याच्याबद्दल एक शमाश जो आपण शमाश आपल्याला माहिती आहे, समोज बाबा. तर शमाश आहे, आणि तो दोन्ही लोकांना मदत करतोय, सगळ्यांना दोन्ही साईडला तो जातोय आणि दोघांना तो सर्व करतो, दोघांना मदत करतोय. त्याचा काय, तो दोघांच्याकडे जातो आणि त्यांची वाईन त्यांना देतोय, त्यांना डायल्यूट करतोय जेवताना. तर अं, त्यांनी एव्हरी टाइम तिकडे जाताना त्यात तोंड बंद ठेवलं पाहिजे. आणि अजून एक थिंग, त्याने ते तोंड दुसऱ्याकडे फिरवलं पाहिजे, त्याच्या ग्रुपकडे. का? कारण त्याचं की बोलते ना, तो तिकडे गेलास तिकडे पण खाऊन आलास. तर त्याने कम्प्लिटली दाखवलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे का तो जेव्हा दुसऱ्या ग्रुपमध्ये जातोय, तर तो एका ग्रुपमध्ये खायला त्याला अलाउड आहे, म्हणजे एक ग्रुपमध्ये तो डिफाईंड आहे का तो ह्या ग्रुपमध्ये आहे. आणि तो समज जर दुसऱ्या ग्रुपमध्ये जाणार असेल, त्यांना सर्व करायला त्यांनी तोंड बंद ठेवलं पाहिजे आणि चेहरा दुसऱ्याकडे त्यांच्या ग्रुपच्या डायरेक्शनमध्ये ठेवला पाहिजे, म्हणजे मग कोणाला डाऊट पण नाही येणार का तो दोन्हीकडे खातोय. अं, अजून एक थिंग आहे आपण बघतो एका ब्राईडबद्दल. एक नवरी आहे, आत्ताच लग्न झालं तिचा. या ए, तर तिला अलाउड आहे का चेहरा दुसऱ्याकडे बघून खायला. का? कारण एवढी सगळेजण बसलेत खात आणि मग बोलतील का बघ बघ आत्ताच लग्न झालं, ती खाते बघा कशी. कशी गपागप खाते. Anyway, अ, तर तिला लाज नाही वाटायला, तिला लाज वाटेल खूप. अ, आणि म्हणून बघ विचार करता का रब्बानी आम्ही एवढे पण डिटेलमध्ये विचार केला पाहिजे का सगळ्यात एम्बॅरेसिंग स्टिंग काय असेल, कोणासाठी असेल. नवीन नवरी आहे आणि ती त्या नवीन फॅमिलीमध्ये गेले आता, आणि अख्खी फॅमिली बसल्या तिकडे खात, आणि तिला लाज वाटेल खायला त्यांच्यामध्ये. आणि म्हणून तिला अलाउड आहे चेहरा दुसऱ्याकडे बघत दुसऱ्या साईडला ठेवून खायला तिला अलाउड आहे. नाही तर तिला लाज वाटेल लोकांमध्ये, म्हणजे त्यांच्या घरच्यांमध्ये, जे आत्ताशी ती नवीन नवरी आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये तिला लाज वाटेल, म्हणून तिला अलाउड आहे दुसऱ्याकडे चेहराकडून खायला, चेहरा ठेवून खायला. ए, तर दॅट्स द 13th मिशना, आणि विथ दिस वी फिनिश आर 7th चॅप्टर. बेशात व मुसलाखात नादर पेरेक शिवी. या, आपण वी रिटर्न टू यू, आपण परत
बेजात हशेम पुन्हा रिव्हिजन करू. 7 चॅप्टर म्हणजे कोरबान पेसाखबद्दल खूप डीप इच अँड एव्हरीथिंग एक्सप्लेन केले. आता आपल्याला थोडासा टाईम आहे शव्वाबद्दल बोलायला. थोडासा एक छान राव शिमूनचा शिवर चालवायला थोडासा टाईम आहे. तर विल टेक दिस अपॉर्च्युनिटी आणि आपण मसेख एक राव मी राव अदेरेत मर्देख अदेरेत कोण ऐकलंय ते ते थोडंसं एक्सप्लेन करायला ट्राय करूया. आकाश बरखू हजर. तर आपण मेनोराबद्दल बघूया. मेनोरा एक्सप्लेन केले या बेहाल तेखामध्ये. तर मेनोरा कसा असते तर आपल्याला माहिती आहे का त्याला काय काय गोष्टी असतात. ए, सात त्याला सेवन त्याच्यावर सात आपण लावू शकतो दिवे. या 7 दिवे लावू शकतो. तीन इकडे आणि मध्ये एक. आणि अ, त्याच्यामध्ये कफ्तोर वेपेरा एक्सप्लेन केले. बटन्स बटन बोलतात बटन्स. कफ्तोर आणि पेराख. पेराख इज अ फूल. आणि ए, आणि कप्स. या तर त्याच्यामध्ये ए, त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्टी आहे. हे नुसतं आपण वरवर शिकतोय खरा बोललो तर. मेनोरामध्ये खूप डीप मिनिंग्स आहेत. खूप त्याच्यामध्ये आतल्या गोष्टी आहेत जे शोध आणि रेमेज आणि त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत जे आपण मला नाही माहीत. ते मोठे मोठे रब्बानीमला ते एक्सप्लेन करू शकतील. खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. खूप डीप मिनिंग्स आहेत. डीप त्याचे शोध आहेत. सिक्रेट्स आहेत. ते एक छोटीशी गोष्ट बघूया आपण. ए, तर तर इकडे आपण बघतो का त्याला ए, सात सात हे आहेत दिवे लावायला स्टँड हे आहेत. या आणि नऊ नऊ त्याच्यामध्ये प्रखीम आहेत. या 11 कफ्तोरीम लिहिलेत बटनसारखे. आणि 22 कप्स आहेत. तर आपण इकडे या फुल चिऊरमध्ये तुमच्या समोर दिसतंय. तर इकडे आपण बघतो जसे कप्स आहेत आणि ते ते मोजले तिकडे. या ते 22 आहेत. तर आपण बघू शकतो ते 22 आहेत. तर फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे का आपण समज जर तर प्रत्येक बुक ऑफ तोरा ते ता बेरेशीत घेतला. या बेरेशीत बारा एलोहिम येत शमाय वेत हारेच. हा पहिला वर्स आहे. हा पहिला सेंटेन्स आहे तोरामध्ये. ते आपण घेतलं आणि प्रत्येक वर्ड किती किती शब्द आहेत या वर्ड्समध्ये या ओळीमध्ये. तर बेरेशीत बारा एलोहिम एत हा शमाईम वे एत हा आरेच. सात सात. ओके. सेकंड घेतला आपण शेमोतमध्ये गेलो. शेमोतचा पहिला वर्ड घेतला. वेले शेमोत बेने इस्रायल हा बाई मिtzrayma एत याकोब इश बेतो बाऊ. दॅट द फर्स्ट वर्ड्स कम्प्लिटली. ते किती त्याच्यामध्ये वेले शेमोत बेने इस्रायल हा बाई मिtzrayma एत याकोब इश उबेतो बाऊ. 11. ओके. पुढे गेलो. नेक्स्ट वैकरा. वैकरा घेतला. त्याच्यामध्ये काय बघितला बघतो आपण. फर्स्ट वर्ड मोजतो आपण. वैकरा एल मोशे वैदबेर अदुनाय एलाव मे ओहेल मोएद लेमोर. किती आहेत 9. 9 शब्द आहेत. पुढे गेलो. नेक्स्ट बमितबार कुठे गेला. बमितबार मी नाही छापला. एक मिनटं.
विल चेक बमिदबार. लेट्स सी बमिदबार. बमिदबार मिस केला इकडे. जस्ट वन मोमेंट, आपण बमिदबार पण टाकू इकडे, एक मिनटं. जस्ट वन मोमेंट, बमिदबार पण आपण टाकूया. ओके नाही मेसेज. ओके बमिदबार मी नाही टाकला, एक मिनटं. ओके, तुम्ही बमिदबार पण बघू शकाल आता. बमिदबारमध्ये बमिदबार नंबर्स या फोर्थ बुक ऑफ मोशे, ऑफ तोराचा पाचवा पुस्तक. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर वैदव्य अदोनाय एल मोशे बमिदबार सिनाय באוהל מועד באחד לחודש השני בשנה השנית לצאת מארץ מצרים לאמור. That's ती फर्स्ट वर्स आहे. तर किती आहे तिकडे आपण बघूया. मिनटं. अं, हम्म, 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 हम्म. 17 आहेत या. आणि नेक्स्ट घेतलं आपण, समज जर इकडे आपण 5 बुक्स ऑफ मोशेबद्दल बोलतोय, एक मिनटं. आणि नेक्स्ट घेतलं आपण देवारीमध्ये गेलो. देवारीमध्ये आपण गेलो आणि बघितलं. देवारीम, यस देवारीम. אלה דברים אשר דיבר משה אל כל ישראל בעבר הירדן במדבר, במדבר הערבה מול סוף בן פרן ובן תופל ולבן ולבן וחצרות ודי זהב. That's the next verse. आणि त्याच्यामध्ये 22 आहेत, 22. तर आपण इकडे बघतो का जे पण आपण मेनोरामध्ये बोललो होतो, मेनोरा आपण बघितलं स्टार्टमध्ये. तर त्याच्यामध्ये जे पण आपण बोललो होतो 7, फर्स्ट ऑफ ऑल 7 गोष्टी होते. 7 हँड्स ऑफ मेनोरा. मग 9 फ्लावर्स, कफ्तोर पेराख. मग 11 बटन्स, या कफ्तोरीम. आणि 22 कप्स. 17चा मिस झाला आता, मग मिस मिस झाला मे बी. मला दिसत नाही इकडे काय लिहिलंय मी. एनिवे, तर ते सगळं मिळून मग मेनोरा फॉर्म होतो. आणि दॅट्स द सोद ऑफ द मेनोरा. का मेनोरा इज द खमिशा खुमशी तोला. मेनोरा जेव्हा ते लावायचे, तर सगळा मेनोरामध्ये सिग्निफिकन्स इज द खमेशा खुमशे तोरा. आणि सर्व एकदम येतं. आणि मेनोरा इज इक्वल टू तोरा. आणि सगळे 5 बुक्स ऑफ मोशे त्याच्यामध्ये इंडिकेट केलेत. आणि मग जेव्हा अरुण कोहेन मेनोरा लावायचा, जसं काय तो हमेशा खुमशे तोरा पूर्ण पाळणार. लाईक इट्स सिग्निफिकन्स त्याच्यामध्ये कनेक्टेड आहे. आणि इट्स अमेझिंग का त्याच्यामध्ये एवढी गोष्ट आहेत. आणि आपल्याला वाटते काय लिहिले ते, कफ्तोर वेपेराख, कफ्तोर वेपेराख. आणि एव्हरी टाइम रिपीट करतात आणि एव्हरी टाइम बघतात का मेनोरामध्ये हे गोष्टी होते, हे छोटी गोष्टी होती, हे गोष्टी होती. तर असंच पाहिजे, वेगळं नाही करू शकत, एक्झॅक्टली असं पाहिजे. तर वन ऑफ द थिंग्स इज, त्याच्यामध्ये बघतो आपण का इट इंडिकेट्स द 5 बुक्स ऑफ मोशे. त्याच्यामध्ये क्वार आपण बेसिक बघतोय, दॅट्स द बेसिक थिंग. मोर्देखाय अदर एक्सप्लेन करतात, अरिझल एक्सप्लेन करतात त्याच्यामध्ये का म्हणून प्रत्येक बुक ऑफ मोशे, प्रत्येक 5 बुक्स ऑफ मोशेमध्ये इट सिग्निफाईज इज मेनोरा, द फर्स्ट बुक ऑफ फर्स्ट वर्स ऑफ एव्हरी बुक.
इज लाईक इच अँड एव्हरीथिंग ऑफ द मेनोराला इंडिकेट करतात. आणि इट सगळा येऊन सर्व एकदम एक स्टँडवर उभं राहतं. जसं आपण बोललो मेनोरामध्ये का मेनोरामध्ये बघितलं तर आपण का सर्व कम्स वन एकावर उभं राहतात. आणि तो स्टँड आहे, द वन थिंग इज युनिफाईंग एव्हरीथिंग. आणि फाईन, तर जेव्हा एकी असेल सर्वांमध्ये, तेव्हा माणूस तोरा फॉलो करू शकतो चांगल्याशी. जेव्हा तो एक आहे, जमातीमध्ये राहतोय, जमातीमध्ये तो नमाज करतोय आणि त्यांच्या एकी आहे त्यांच्यामध्ये, तर तोराचा ऑब्झर्वन्स करू शकतोय, तोरा फॉलो करू शकतोय. आणि युनिटी असली पाहिजे लोकांमध्ये, सर्वांमध्ये, आणि मगच तो तोराचा ऑब्झर्वन्स करू शकेल आणि तोरा फॉलो करू शकेल. आणि मग इकडे आपण इंडिकेट करतात का जेव्हा तोरा पाहिजे, मेनोरामध्ये इंडिकेट करतं का 5 बुक्स ऑफ मोशेस आपण बघितलं का कसे कसे त्याच्यामध्ये रेमेज आहे, जसं आपल्याला नुसतं इंडिकेट केलं आहे का 5 बुक्स ऑफ मोशे कसे दाखवले त्याच्यामध्ये. आणि त्या मेनोरामध्ये सगळे एकी पाहिजे माणसांमध्ये, आणि मगच ते तोरा ऑब्झर्वन्स देऊ शकतात, बेतामिकदासमध्ये बांधू शकतात, बेतामिकदासमध्ये सर्व्हिस करू शकतात. जेव्हा जेव्हा त्यांच्यामध्ये एकी असेल तेव्हा आपल्यामध्ये समज जर भांडण नसेल आणि काय नसेल, मखलोकत नसेल, तर तो तोराचा ऑब्झर्वन्स चांगला करू शकतो, तोराचा फॉलो बरोबर करू शकतो. आणि म्हणून आपल्याला मिtzवा आहे का मिनियनमध्ये नमाज केली पाहिजे. माणूस एकटा नाही राहू शकत. फाईन, अख्खा बोलतात तर आंबाम एक्सप्लेन करतात का जेव्हा सगळी सगळी जमात सगळेजण उलट काम करतात, तर त्यांनी गेला पाहिजे डोंगरामध्ये राहायला, गुहेमध्ये राहायला. ते फाईन, आपण नाही बोलत का. तर त्या वेळी तसा तो ऑब्झर्व करू शकेल तोरा. पण सगळेच सगळेच खराब असतील, सगळेच बिघडलेले असतील तर ए, पण जिकडे त्याला चान्स असेल का तो तोरा ऑब्झर्व करू शकेल, ज्या एरियामध्ये तो तोराचा ऑब्झर्व चांगला करू शकेल, त्यांनी एफर्ट केला पाहिजे का तिकडे राहायला पाहिजे. तिकडे त्यांनी अ, त्याचा मिन्यानमध्ये नमाज केली पाहिजे, मिन्यान मिळाली पाहिजे. आणि ते त्याचा एफर्ट पाहिजे, त्याचा टार्गेट पाहिजे लाईफमध्ये, का त्यांनी अशा एरियामध्ये राहायला पाहिजे जिकडे तो तोरा ऑब्झर्वन्स चांगलाशी करू शकेल. आणि नाहीतर मग त्याला कोणताच प्रकारचा त्याचा ते तिरूच नाही आहे, त्याच्याकडे काय एक्सक्यूज नाही आहे. आणि तो ब्लेम नाही करू शकत का बाबा इकडे माणसं नाहीत बरोबर, मी नाही राहू शकत, इकडे मिनियान नाही आहे. त्यांनी त्याचा एफर्ट केला पाहिजे. आणि इकडे आपण बघतो का मेनोरामध्ये कसं इंडिकेट केलं आहे का सगळ्यांनी सोबत राहायला पाहिजे, एकी पाहिजे. आणि मग तोराचा ऑब्झर्वन्स चांगला होऊ शकतोय, बेतामिदाशी सर्व्हिस चांगली होऊ शकते, आणि मगच मशियाख येऊ शकते. तर एनिवे, राव शिमन जॉईन झालेत. आपण जास्त टाईम नाही करू शकत. राव शिमनचा शिवर असेल आता, याचा तर शेम घेणारचा शिवर. तर आपण आपला शिवर इकडे स्टॉप करूया आफ्टर आर स्मॉल फिला ॲज युजल. आपण जे पण पुरुष आहेत अम, जे गेमला कंटिन्यू करतात, कशा ज्यांना पण जे नाही करू शकत, स्त्रिया वगैरे, तर ते तुम्ही आपण वाचू शकतो. हा छोटासा प्रेयर. מודי אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבאר שחת, שנאמר ואתה אלוהים תורידם לבאר שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So with this small prayer, we finish the shiur. שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלות ליבנו לטובה. Thanks a lot for being with us. בעזרת השם आपण नेक्स्ट टाइम 8वा פרק चालू करूया मिशनायोतचा. आणि בכבוד רב שמעון, חזק ברוך.